शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला, आज आहे टेरेसवर काम आणि काय आहे काय नाही ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. चला मंडळी, आज जे आहे की नाही मी टेरेसवर चूल पेटवली. हे जे लाकडं आहेत की नाही सगळे आपल्या अंगूरचा येल जे न थोडा वाळला होता तर त्याचे जे आहेत ना हे लाकडं काढले तर. आणि आज मला करायचे चिप्स. पहिल्यांदा तर 10 किलोचे चिप्स मी घातले होते आणि आता जे आहेत हे 5 किलोचे चिप्स आहेत मला शिजवायचे. आणि गॅस भेटणं पण झाला आहे. आणि इतका गॅस असं कोणतं काय करायचं, उन्हाळी काम म्हणलं नाही की गॅस खूप जळत आहे. त्याच्यामुळं हे बघा, हे सगळे लाकडं जे आहेत ना एक एक लाकूड सगळं जमा करून टेरेसवर ठुलतं मी. तर आज की नाही ह्या अंगूरच्या लाकडावरच आपले चिप्स एवढे तयार होणार आहेत. आणि तर टेरेसवर मस्त जुगाड लावून की नाही, जसं की नाही खाली इटा वगैरे लावल्यात कारण गरम होणे स्लॅब म्हणून. चला, आज जे आहेत ना 5 किलोचे चिप्स घालायचेत आपल्याला. हे चिप्स की नाही रात्रीच करून ठुले मी, तुरटीचं पाणी वगैरे सगळं टाकून. आणि आता पाणी ठुले आदन व्हायला, जसं की नाही ह्याच्यामध्ये शिंदी लावून टाकून ठुलं. उपासाचे चिप्स आहेत. आणि आता की नाही उन्हाळा सुरू झाला आहे, त्याच्यामुळे की नाही लाकडं टेरेसवर भरपूर ठुलेले आहेत. आणि गॅस पण इतका महाग झाला आहे की नाही की 1100 ते 1200 रुपयाला गॅस भेटायला आहे. आणि ते पण टाईमवर पण भेटणं झालं आहे. त्याच्यामुळे मी मला आता गॅसवर वगैरे काय शिजवायचं नाही, कारण आपल्याला टाईम लागला तर लागू, पण चुलीवरच करायचं. कारण की नाही आमचा गॅस संपत आला आहे आणि बुकिंग केली तरी गॅस इथं भेटणं झाला आहे. त्याच्यामुळे गॅसची थोडी परेशानी चालू आहे. 2 टाक्या आता, पण ते भरून टाईमवर भेटणं झालं हे मेन आहे. त्याच्यामुळं आज सगळं की नाही गॅसवरच जे की नाही चिप्स करायचे ठुले. कारण पहिल्यांदा मी 10 किलोचे चिप्स केले तर, आणि आज जे आहेत ना हे 5 किलोचे चिप्स आहेत. तर चला, पाण्याला आदन आलं होतं मस्त, त्याच्यामुळे चिप्स टाकून दिले. रात्रीच चिप्स ते सगळे कट करून ठुले होते मी, जसे तुरटी वगैरे टाकून. आणि त्याच्यामुळे तुरटी टाकल्यानं की नाही चिप्स एकदम पांढरे शिपडून छान होतात. आणि आज की नाही सगळं टेरेसवर फक्त प्यायचं पाणी की नाही खालून आणावं लागते टेरेसला, कारण की नाही प्यायचा नळवर लावलेला नाही आहे. तर चला, आज आहे आपले चिप्सचं काम. उद्या मला की नाही साबुदाण्याच्या आणि आलूच्या पापड्या पण घालायचा. तर येणारा व्हिडिओ बी जे आहे ना नक्की बघा. तर चला, चुली जे टेरेसवर पेटवली नाही इतकं गार असं वाटायला की नाही, चौकून जे की नाही झाड येतं. आणि रूममध्ये पेटवली असतील तर खूप गरमी होत होती, त्याच्यामुळे बाहेर पोर्चमध्ये पेटविली चूल. सकाळी बघा चिमण्यांचा आवाज किती, सगळीकडे किलकिलाट चालू आहे. आणि हे सोलार लावले की नाही ह्याच्यावर पण भरपूर वर चिमण्या बसायला. तर तुम्ही बघू शकताय आवाज. सकाळी सकाळी की नाही आपल्या अंगणामध्ये भरपूर असे पाखरे आहेत, कारण झाडं भरपूर लावलेले आहेत. आणि हे बघा इथं जे चिमणीला मी खोके करून ठेवले, छोटे छोटे खोके लावून, ह्याच्यामध्ये पण चिमणीने घरटं केले. आणि आपली चूल पण मस्त इथं पेटली आहे. आणि चुलीवरलं की नाही स्वयंपाक राहू द्या, कोणतीही तुम्ही स्वयंपाक कोणती वस्तू करा खूप चवदार लागते. तर चला, आपले चिप्स इथं झालेत आता तयार. नाही खाली आपलं छोटासा पोर्च आहे ना, इथं पेटविलेली चूल, कारण की नाही वारं वगैरे लागत नाही, कारण रूममध्ये पण जागा आहे. पण इतकी गरमी व्हायली की नाही
त्याच्यामुळं की नाही खुल्या अशा वातावरणात तर आपल्या मोगरा की नाही खालून तर वाळून गेल्यावर दिसायला, पण ह्याला की नाही छोटे छोटे आता कळ्या पण लागल्या आता. पण गेल्या वर्षी पाऊस भरपूर होता ना, त्याच्यामुळं की नाही ते जे आहे ना सगळं खालचं जे बूड आहे ना असं नासल्यावानी झालं आहे. आता हे येतं आहे की जातं आहे ते आम्हाला वाटलं पूर्ण गेलाच काही की काढून टाकायचा विचार होता, पण आम्ही काढून टाकलं नाही. म्हणलं राहू द्या आता जेव्हा वाळण तेव्हा काढूत, कारण लहानपणीपासून लावलेलं आहे ना. आणि इतका मोठा वेल आहे की नाही बघा, तर माणसाला काढून पण टाकू वाटत नाही. तर हे बघा त्याला इतका भार आला की नाही आता मोगऱ्याला. आम्हाला तर वाटलं वेल गेलाच काय की, पण त्याला कळ्या फुलं भरपूर आलेत आणि खूप मोठा असा येल आहे बघा. आमचा खूप मोठा डेरा आहे येलाचा, बघू शकता तुम्ही. टोपलं अशी फुलं निघते. तर हे बघा इथं आहे आपले घंटीचं झाड. हे सगळं की नाही ह्या पोर्चमध्येच पोर्चच्या बाहेरून लावलेलं आहे. आणि आपली चूल जे की नाही इथं पेटलेली आहे. आणि अंगूरच्या की नाही छोट्या छोट्या पडलेल्या लाकडाकूनच आपले चिप्स जिथनं सगळे शिजले. तर आणि ह्याला की नाही 1 घंटा तरी कमीत कमी लागते शिजायला. 5 किलोचे राहू दे की 10 किलोचे राहू दे. आणि गॅस किती जळाला असता विचार करा तुम्ही. त्याच्यामुळे मस्त वर चूल पेटवत. आणि चला आपले चिप्स आहेत ना मस्त इथे शिजून तयार झाले. तर आणि आता की नाही जसं सोलार लावलं आहे ना, तर सोलारच्या खाली पण भरपूर असं ऊन राहते. मला वाटलं होतं सोलार लावलं ना की वाळवून घालायला आपल्याला बिलकुल जागा राहणार नाही, पण तुम्ही बघू शकता सोलारच्या खाली की नाही चौकड ऊन आहे. जसं की नाही पहिलं ऊन की नाही 5 ते 6 वाजता इथं राहत होतं ना ह्या साईडला, तसंच की नाही आता पण ऊन की नाही ह्या साईडला 5 ते 6 वाजता राहते. आणि सकाळपासून येते, पण संध्याकाळी 6च्या पुढे मग पुन्हा इथं सावली येते सोलारची. पण की नाही आपलं काम बिलकुल अडलं नाही. जसं पहिलं करीत होते की नाही तसंच नाही. तर मला काय वाटलं एवढं मोठं लावलं आता खूप प्रॉब्लेम येते काय वाळवण वगैरे वाळू घालायला, कारण सालाच्या की नाही डाळी वगैरे सगळं करणं घरीच असते. त्याच्यामुळे वाळू घालायचा खूप मोठा प्रश्न होता, पण तशी काहीही अडचण आली नाही. आणि चला आपले इथं चिप्स पण झाले तर, म्हणजे सगळे शिजून पण झाले तर ना, इथं टाकून पण झाले. तर चल बघा असे मस्त छान चिप्स टाकले तर टाकायलाच खूप टाईम लागतंय. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये.